मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा आणि त्यानिमित्त आम्ही निसर्गाची, वृक्षांची आणि गुढी उभारत आहोत. कारण आता ह्या आजूबाजूला जे तुम्हाला थोडेफार वाचलेले झाड दिसत आहे त्यांचं सगळ्यांचं मर्डर होणार आहे. मर्डर हो, त्यांचं कत्लेआम होणार आहे. कारण तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा द्वारका कॉर्नर आहे. कॉर्नर नाही म्हणतात, द्वारका चौक आहे, ज्याचं मोठ्या प्रमाणावर विकास काम चालू आहे. तर विकास काम कशाच्या भरोशावर चालू आहे, तर इथल्या सगळ्या झाडांना तोडणे हा एकमेव त्यांचा उद्देश आहे. तर हो, विकास आम्हाला हवा आहे, पण तुम्ही आमच्या पर्यावरणावर आमच्या एवढा मार करू नका. कारण हे नाशिक आमचं आहे, नाशिक तुमचं नाही आहे. हे जे बळजबरीने सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना सुद्धा फायकस प्रजातीतले झाडांचे जे कत्तल चालू आहे त्याचा आम्ही विरोध करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता हा असा द्वारका तुम्हाला परत आयुष्यात कधीच दिसणार नाही आहे. पूर्वी द्वारका काय होता हे फक्त आता अशा जुन्या लोकांना माहिती आहे द्वारका कसा होता. आता इथून पुढे असं द्वारका कधीच दिसणार नाही. आपण प्रयत्न करू, इथं काय कामं चालू आहे ते बघण्याचा, आणि तिथे एक विहीर सापडली ती पण बघण्याचा प्रयत्न करू. काय हां, 1942 मध्ये. पण तुम्हाला ती विहीर माहिती होती का? पाहिजे ना तुम्ही लहानपणी? हां, आणि आत्ता पण एवढं स्वच्छ पाणी लागलंय म्हणतात. हा ना, उपाव लागेल आता. उपास चालू आहे, उपास एवढं वय झालं. चला, तुम्हाला रमजानच्या शुभेच्छा. हा जो समोर जो सिमेंटचा चौक दिसतोय तुम्हाला पटोळ्यांच्या मागे, मित्रांनो, हा ॲक्च्युली काही वर्षांपूर्वी पैसे वर आले होते नाशिकच्या नेते मंडळींचे. तर तिथं त्यांनी अंडरपास केला होता. कशासाठी? तर पायी चालणाऱ्या लोकांसाठी. त्या अंडरपासमधून कधीच कोणीच पायीच चाललं नाही. 10, 12, 15 वर्ष असंच पडून राहिलं. गरजुल्यांचं ते स्थान झालं आणि आता ते पुन्हा तोडून आता गाड्या जातील असं अंडरपास करणार आहे. आणि ही ती विहीर आहे, त्या विटा बघू शकता तुम्ही किती जुना आहे. ही ती विहीर आहे, ती पुरातन 100-150 वर्षापूर्वीची विहीर आहे. आता आपल्याला त्या काकांनी पण सांगितली. मला वाटतं तिथं जाणं शक्य नाही आहे आता. पण हे आता एवढं मोठं कोण चालेल. तर मित्रांनो, ही जी आहे ना, ही समोर ती विहीर आहे जिला आता झाकण्यात आलेलं आहे. आणि विटांचं बांधकाम बघू शकता. पण आपल्याला वर नाही जाता येणार आहे, कारण इथं खूप मोठं असं एक पायरी झाली आता तयार, आणि ते ढिसाळ सगळं माती असल्यामुळे आपल्याला नाही चढता येणार आहे. आता बघा कुठून कुठून पाणी वाहून येतं आहे, आणि स्वच्छ पाणी, मोठ्या प्रमाणात खाणकाम चालू आहे, बघू शकता आपण. तर मित्रांनो, आज गुढीपाडवा आहे आणि आपल्या हिंदू आणि मराठी संस्कृतीप्रमाणे आज आम्ही गुढीपाडवा साजरा करतोय, पण जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतोय. कारण आमच्या धर्माने आम्हाला निसर्गाला पूजायला सांगितलेलं आहे. आमच्या धर्माने आम्हाला अनेक वृक्षांना, वडाच्या झाडाला, पिंपळाच्या झाडाला, बेलाच्या झाडाला, औदुंबराच्या झाडाला पूजायला सांगितलेलं आहे. आणि आमच्या धर्माने अनेक पशु, नंतर प्राण्यांना पण आम्हाला पूजायला सांगितलं आहे. कासवाला आपण पूजतो, कुत्र्यांना पूजतो, उंदरांना देखील पूजतो. तर आम्ही आज आमची गुढी ह्या विशाल पिंपळाच्या वृक्षाला इथे साजरी करत आहोत. त्याचं कारण असं की हा जो विकास चालला आहे, अंधाधुंद, आंधळा बहिरा विकास चालू आहे, त्याच्यामुळे आपण बघू शकतो इथं अनेक झाडं. आता हेच बघा, हे बघा, हे झाड, हे पिंपळाचं झाड आहे, फायकस प्रजातीतलं झाड आहे. आणि हे समोर पण 2 झाडं दिसू शकतात तुम्हाला, हे झाडं पण तोडणार आहेत. असे अनेक झाडं इथं तोडलेले आहे. आता हे बॅरिकेडिंग केल्यामुळे दिसत नाही आहे. तर सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की फायकस प्रजातीतल्या झाडांना हात लावायचा नाही, हात. तर याचं तर किती मोठं कत्लेआम झालेलं तुम्ही बघू शकता. तर आमची आजची जी पर्यावरणपूरक गुढी आहे ती आम्ही ह्या पिंपळाच्या झाडाच्या इथं बांधतोय. इथं पिंपळाचं झाड आहे, इथं औदुंबराचं देखील झाड आहे. आपण बघू शकता की सुंदर उंबर लागलेले त्याला. तर सांगतो तुम्हाला आता याची, हे जी आम्ही
पर्यावरणासाठी उभारतो आहोत आणि आपल्याला जगबीर सांगतील. सर, आज गुड़ी पाड़वा के शुभ अवसर पर आज जो नव वर्ष शुरू हो रहा है तो एक सद्बुद्धि मिले हमारे प्रशासन को, इसी के लिए एक रिक्वेस्ट कर रहे हैं। और ये जो गुड़ी है ये पर्यावरण की गुड़ी है कि हर साल और ये साल हमारा अच्छा बीते और ये हाई कोर्ट का ऑर्डर फॉलो करे प्रशासन, इस नए साल में एक अच्छा काम करे। इसी रिक्वेस्ट को लेकर हम लोग आज पर्यावरण की गुड़ी उभार रहे हैं। और ये आज हम लोग हैं द्वारका सर्कल पर, जहाँ पे 40 से ज़्यादा बड़े 100 साल से भी ज़्यादा उम्र के बड़ पीपल को जो बेरहमी से कत्ल किया जा रहा है उनको बचाने की कोशिश कर रहे हैं। मगर आप ये लेके क्यों घूमते हैं? ये अगर ऑर्डर महानगर पालिका या महाराष्ट्र गवर्नमेंट मानती ही नहीं तो आप ये लेके क्यों घूमते हो? सर, एक हम लोगों में एक कहावत है कि विनाश काल विपरीत बुद्धि। विनाश काल आ गया है प्रशासन का, उनको समझ में नहीं आ रहा है कि इतना क्लियर कट ऑर्डर भी अगर वो नहीं मान रहे हैं, बाद में उनकी नौकरी जाएगी, उन पे कंटेम्प्ट होगा, वो सब बात की बातें हैं, लेकिन हमारे पेड़ तो चले जाएंगे। इसलिए ये बड़े बड़े ऑर्डर, उसके साथ मराठी में अनुवाद, ये लेकर हम हर ऑफिस, हर ऑफिसर, जिसमें शेखर सिंह, आयुष प्रसाद, प्रवीण गेडाम, उसके बाद सभी डीओ, मनीषा खत्री, सभी को हमने ये ऑर्डर दिया है। बड़े बड़े ऑर्डर्स प्रिंट करके उनको दिए हैं। और आज का इस शुभ अवसर पर यही अपील है हमारी और यही ईश्वर से भी आशा है, प्रार्थना है कि प्रशासन को सद्बुद्धि मिले और नासिक के ये पेड़ बच जाएं। क्योंकि मैं तो दिल्ली से हूँ, मैं 15 साल पहले दिल्ली में रहता था। मुझे मालूम है दिल्ली की आज की जो हालत है वो नासिक की अगले 5 साल में है। आप दिल्ली में कहीं भी चले जाइए, अगर आपका बच्चा दिल्ली में रह रहा है और स्कूल से घर और घर से स्कूल आ रहा है ना, तो वो कम से कम 4 सिगरेट पीकर आ रहा है। और अगर आप चाहते हो कि वैसा ही नासिक बन जाए, तो मुझे तो कोई खास एतराज़ नहीं है, लेकिन आप लोगों के बच्चों के लिए ये थोड़ा ध्यान में रखें। पर्यावरण जाए भाड़ में, लेकिन आप अपने बच्चों के लिए ज़रूर ये पेड़ों को बचाएं। वटवृक्षांवर आफत आहे आणि 9 वर्षाचे स्वागत करायला आम्ही झाडांबरोबर 9 वर्षाचे स्वागत करतोय। तर ते झाडांबरोबर 9 वर्षाचे स्वागत आम्ही झाडांवर गुढी उभारून केलेली आहे। आज 9 वर्षाची गुढी उभारून जर का वटवृक्षासारख्या वृक्षांची जर का आपली ती सावली छाटून टाकली, ते काढून टाकलं, तर 9 वर्षाची चैत्राची त्या पालवी कसं काय फुटणार आहे? आपल्याला चैत्र पालवी पाहिजे नसेल आपल्याला तर झाडं तर पाहिजे। झाडं असेल तरच चैत्रात पालवी फुटणार आहे, हा एवढा साधा नियम आहे। त्याच्यासाठी तरी आपल्याला झाडं पाहिजे। पण मान्य उच्च न्यायालयाचे आदेश फायकस व्हरायटी तोडायच्या नाही, वड पिंपळ औदुंबर तोडायचं नाही, असं स्पष्ट आदेश असताना सुद्धा इथं स्पष्ट आदेश आम्ही लावले होते, तरी सुद्धा उच्च न्यायालयाचा अवमान करून इथं वड पिंपळासारखे शतायू वृक्ष, 1-2 वर्षाचे वृक्ष नाही तर 100-100, 200-200 वर्षाचे जुने, ज्यांनी अनेक 9 वर्ष बघितले, 100-100 9 वर्ष बघणारे हे वृक्ष असे सर्रासपणे छाटले जाते, कापले जाते, तोडले जाते। तर हे कुठेतरी थांबावं, यांना सर्रास सद्बुद्धी आहे 9 वर्षाच्या निमित्ताने, असं आम्हाला वाटतंय। इथं आता हे जे पिंपळाचे 100-200 वर्षाचे मोठे मोठे वृक्ष आहेत हे वाचावे, याच्यासाठी आम्ही या झाडांवर मचाण टाकून तिथे हायकोर्टाच्या, सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्यांची जनजागृती करण्याचा आता पुढील 1-2 दिवसामध्ये प्रयत्न करणार आहे। त्याच्यासाठी आज आम्ही इथं द्वारका सर्कल इथे आलेलो आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी या फायकस व्हरायटीच्या वृक्षांचं खूप अति महत्त्व आहे आपल्याला, ते वाचावेत याच्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे। तुम्ही बघत असाल इथं फ्लायओव्हर, इथं अंडरपास जाणार आहे। आता जे आमदार आहेत त्यांनी सांगितलं अंडरपास पण करायचं आहे आणि त्याच्यावर हा 10 पदरी रस्ता पण करायचा आणि त्याच्यावर फ्लायओव्हर पण करायचा आहे। एवढे रस्ते करायचे, एवढी मोठी ट्रॅफिक होणार आहे, एवढे ट्रॅफिक, एवढे रस्ते, काय गणित समजत नाही काय करायचं ते। म्हणजे तर ते काय, पण त्यांनी एक चांगला मार्ग सांगितला याच्यातला की जर का आपण इथं फ्लायओव्हर टाकला, म्हणजे जिथं सर्कल आहे तिथं फ्लायओव्हर टाकला तर वाहतुकीची म्हणजे ही समस्या राहणार नाही।
जर का इथं सर्व्हिस रोड घेतला नाही, याच्यावर फ्लायओव्हर टाकला तरी झाडं तसेच राहू शकतात. एक चांगलं त्यांनी सोल्युशन मुख्यमंत्र्यांना दिलं आमदार फरांदेंनी. खरं त्यांचं कौतुक करायला पाहिजे. ह्या बाकीच्या इंजिनियरांना काही एवढं समजत नाही त्याच्यातलं. त्यांनी फरांदेताईंना भेटलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं जरा शिकून घेतलं पाहिजे की फ्लायओव्हर कसे टाकायचे म्हणजे झाडं वाचू शकतील. असं आम्ही त्यांना भेटून त्यांचं म्हणजे ह्या बाबतीत स्वागत करू शकतो. आपण त्यांना भेटून हा मार्ग सर्वांसाठी योग्य ठरू शकतो. कारण की मुख्यमंत्र्यांना याच्यातलं काही माहीत नाही आहे की नाशिकच्या ऑर्डर्स काय दिले हायकोर्टातले त्यांना काय माहिती राहणार आहे की उच्च न्यायालयाने असे आदेश दिले की फायकस वराठीचे झाडं तोडायचे नाही. तर आपल्या नाशिक प्रशासनाने आहे ना त्यांना जाऊन आपल्या महापौर आहेत त्या म्हणतात स्वतःला की मी फार पर्यावरणपूरक महापौर आहे, मी फार पर्यावरणप्रेमी महापौर आहे. तर त्यांनी ह्या गोष्टी तिथं मुंबईला जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे की हायकोर्टाची सुप्रीम कोर्टाची अशी ऑर्डर आहे. तर आपल्याला फायकसचे झाडं वाचवायचे. तर झाडं वाचून सुद्धा आपण तिथे 2, 4, 5, 10 मोठे फ्लायओव्हर इथं आरामशीर बनवू शकतो. फ्लायओव्हरवर मी तर सांगतो त्याच्यावरती म्हणजे खाली 10 मजली फ्लायओव्हर, मजलीचं काही गरज नाही एवढी. खाली अंडरपास फ्लायओव्हर आणि वरती रोपवे हा एकदम छान होऊ नाही. तुम्हाला काय हाऊस करायची करा, फक्त झाडं तोडू नका. हा असं होऊ शकतं ना. पण झालेलं आहे, करता येईल हे असं. पण झाडं बघा साईडला आहे, काय किती बाजूला आहेत ते झाडं. काही चला आत तिकडे जाऊ. चला तुम्ही बघू शकता किती मोठमोठाले हे उमराचं झाड आहे. हे पिंपळाचं झाड होतं जे तोडण्यात आलं आणि हे तेच पिंपळाचं झाड आहे मित्रांनो. तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यामध्ये मी त्या झाडाच्या खाली जे देवांचे फोटो लावलेले होते त्यांना आवाहन करत होतो की देवा तुम्ही तरी खाली उतरा आणि या मूर्खांना अक्कल शिकवा आणि हे झाडं वाचवा. ते आवाहन करत असण्याचा जो व्हिडिओ होता तो ह्याच झाडाखालचा होता. तर बघा त्यांचे कशी कत्तल करण्यात आलेली आहे. तर उधर चला उभारू पर्यावरणाची गुढी, चला उभारू पर्यावरणाची गुढी. अरे राजकारण्यांनो लाज बाळगा थोडी. परत एकदा चला उभारू पर्यावरणाची गुढी. अरे राजकारण्यांनो लाज बाळगा थोडी. मित्रांनो नाशिककर एवढे मूर्ख आहे आणि त्यांना एवढं मोठ्या प्रमाणात वेड्यात काढलं जाते. बघा गेल्या 3-4 वर्षापासून पुढे भाकड अरे ये किती काय आहे उसका घर तोड़ दिया ना. बघा मित्रांनो नाशिक शहरामध्ये पाण्याची वनवंजी चालू झाली. आता झाडं वृक्षतोड मोठ्या प्रमाणात चालू झाले. कधी नाही पाहिलेलं माकड सुद्धा आज आम्हाला इथं दिसलेलं आहे, ते पण द्वारकाच्या एवढ्या गर्दीमध्ये. हा तर मी सांगत होतो की नाशिककरांना कसं वेड्यात काढलं जातं, नाशिककर कसे मूर्ख आहेत हे मला तुम्हाला सांगायचं होतं. गेल्या 2-3 वर्षापासून राजकारण्यांचे इलेक्शनचे वारे सगळीकडे चालू आहे. आपण खासदार निवडून दिले, आपण आमदार निवडून दिले, आपण जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य निवडून दिले, आपण नगरसेवक निवडून दिले, आपण महापौर पण निवडून दिले. पण आहे का हो आपल्या नाशिकच्या ह्या राजकारण्यांना महत्व? काही आले का हो ते नाशिकसाठी तपवण्यासाठी, नाशिकच्या पर्यावरणासाठी पुढे दिसताय का ते त्यांचे चेहरे पुढे? ते कुठं दिसताय तुम्हाला माहिती का? तर जो जळगावचा झाड तोडा आहे त्याच्या मागे उभे राहिलेले दिसतात. यांचं स्वतःचं काही म्हणणं तुम्हाला आजपर्यंत ऐकू आलंय का? आपले जे 3.5 आमदार आहे त्यांनी काही आपल्या नाशिकसाठी भूमिका घेतलेली तुम्हाला दिसते का? आपले जे खासदार आहेत त्यांनी काही भूमिका घेतलेली दिसते का? आणि आता हे जे शेकडाभर आपण नगरसेवक निवडून आणलेले ते खरोखर आपल्या नाशिकच्या लोकांसाठी, नाशिकच्या पर्यावरणासाठी, नाशिकच्या झाडांसाठी, नाशिकच्या तपोवनासाठी भूमिका घेणार आहेत का? याचा अर्थ हाच झाला की आपण कारण नसताना आपला वेळ वाया घालवला. आपण इतर लोकांशी आपण वादविवाद करत राहिलो की नाही आमचा पक्ष भारी, आमचा पक्ष भारी. आपण मूर्खात निघालेलो आहे. खरं तर आपण एकाच माणसाला निवडून आणलं पाहिजे होतं आणि त्या माणसाचं नाव आहे गिरीश महाजन आणि त्यांचं पद आहे कुंभमेळा मंत्री. आपण नाशिककरांनी फक्त एक कुंभमेळा मंत्री निवडून आणलं पाहिजे होता. कारण याच्या आधी नाशिकमध्ये विकास कधी झाला तुम्हाला माहिती का? कधी झाला? तो झाला थेट मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेस. मागच्या कुंभमेळ्यात आणि ह्या कुंभमेळ्यामध्ये नाशिकमध्ये काही विकास कामं झालेली तुम्हाला दिसली का? आणि नसतील झाली तर याचा अर्थ एकच आहे की कुंभमेळा जेव्हा जेव्हा होईल तेव्हाच नाशिकचा विकास होईल. आणि त्यासाठी आपल्याला फक्त एक कुंभमेळा मंत्री पुरेसा आहे. हे रिकाम चोट आहे, यांना कशाला निवडून आणलं पाहिजे आपण? हे काहीच करणार नाहीये.
उरलेले मधले जे 11 वर्ष आहे ना, हे फक्त टाइमपास करणार आहे. हे तुम्हाला दाखवतील की तुमच्या घरासमोरचा रस्ता आम्ही झाडला. हे काम आहे का त्यांचं? कचरा साफ करणे आणि तुमच्या नळाला पाणी नाही आलं आणि तुमचं गटार चोकअप झालं, हे काम आहे राजकारण्यांचं? तर थू आहे अशा नाशिककरांवर पण, आणि थू आहे अशा सगळ्या नाशिकच्या राजकारण्यांवर. वंदे मातरम.